आपण मोस्टली इंडियन वुमेन ना एकतर पिअर शेप मध्ये असतो किंवा ऍपल शेप मध्ये. पिअर शेप म्हणजे काय? किंवा तुम्ही जर माझ्यासारखे स्क्वेअर बॉडी टाइप मध्ये असाल, म्हणजे जेव्हा शोल्डर्स आणि हिप्स आणि आपलं जे पोट किंवा कंबर आहे ते बऱ्यापैकी एका सेम रेशो मध्ये असतं. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना तिला क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचे कोणतेही नवीन व्हिडिओज मिस होणार नाहीत. आज आपण बोलतोय खास असं बॉडी टाइप किंवा आपलं एक जे बॉडी स्ट्रक्चर असतं किंवा आपल्या बॉडीचा जो शेप असतो तो कसा ओळखायचा किंवा बॉडी शेप नुसार ड्रेसिंग कसं करायचं किंवा ड्रेसेस किंवा साड्या काहीही चूज करताना ते आपल्या बॉडी शेपला किंवा बॉडी स्ट्रक्चरला सुंदर मॅच होईल, आपल्यावरती ते छान दिसेल, त्याप्रमाणे कसं चूज करावं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण व्हिडिओ प्रचंड इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. बघा ना, आपल्या प्रत्येकाचं ना समोरच्याला बघितल्यानंतर आपली एक ठराविक आकृती दिसते, म्हणजेच आपला एक खास असा बॉडी टाइप असतो किंवा आपला एक खास असा बॉडी शेप असतो. ऍक्च्युली मग हे बॉडी टाइप म्हणजे काय किंवा हे बॉडी शेप म्हणजे काय किंवा स्वतःचा बॉडी टाइप कसा ओळखायचा, अगदी सोपी गोष्ट आहे. आज एक दोन टिप्स किंवा ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा बॉडी शेप ओळखायला किंवा तुमचा बॉडी टाइप कोणता हे ओळखायला अगदी नक्कीच मदत होईल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक खडू. काय करायचं, भिंतीच्या जवळ उभा राहायचं. एक दोन छोट्याशा टिप्स सांगते, त्याचा एक अर्थात सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो की स्वतःचा बॉडी टाइप ओळखायचा कसा, किंवा आपण ऍपल शेप मध्ये आहे, पिअर शेप मध्ये आहे, रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे, हे सगळं जाणून कसं घ्यायचं. ह्या छोट्याशा एक दोन ट्रिक लक्षात ठेवा. काय करायचं, एखादा खडू घ्यायचा आणि असं भिंतीच्या जवळ चिटकून उभं राहायचं भिंतीला, अगदी सरळ एकसारखं जसे आहे तसे, पोटात घेऊन वगैरे अजिबात नाही, साधं सिंपल उभं राहायचं भिंतीला टेकून. आणि आपल्यासोबत जर एखादं कुणी असेल, आपली मैत्रीण असेल, आपला पार्टनर असेल, आई असेल, कुणीही असेल, त्यांना काय सांगायचं, आपण उभारल्यानंतर आपल्या साईडने अगदी आपल्या साईडला चिटकून त्या खडूनी मार्किंग करायला लावायचं. मार्किंग केल्यानंतर जेव्हा आपण तिथून साईडला होऊ ना, आपोआप आपल्याला लक्षात येतो की आपला एक बॉडी शेप कोणता आहे. जर आपला, आता शॉर्ट मध्ये सांगते, याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायला आवडेल का, मला नक्की कमेंट करून सांगा, ज्याच्यानुसार आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया की बॉडी टाइप कोणत्या असतात किंवा त्या कशा ओळखायच्या. बॉडी टाइप ओळखण्यासाठी आणखीन एक ट्रिक म्हणजे ना, आपला जो इंची टेप असतो ना, आपण टेलरिंग साठी वापरतो, तो टेप घ्यायचा आणि त्याच्याने आपले शोल्डर्स मेजर करायचे, किंवा आपल्या सोबत जर कोणी असेल त्याला सांगायचं, कोणीच नसेल साधी सिंपल गोष्ट, आपले शोल्डर मेजर करायचे, किंवा आपला एखादा टॉप घ्यायचा, आपला जुना एखादा ड्रेस घ्यायचा जो शिवून घेतलेला असेल बऱ्यापैकी, त्याच्यानुसार आपले शोल्डर्स बघायचे, त्याच्यानंतर आपलं चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं, आपलं कमरेचं मेजरमेंट आणि लास्टला हिपचं मेजरमेंट. त्याच्यानुसार पण आपण आपला बॉडी टाइप कोणता किंवा आपला बॉडी शेप काय आहे हे आपण ओळखू शकतो. सो आता बॉडी टाइप नुसार कपडे कसे चूज करायचे. सो बॉडी टाइप नुसार सगळ्यात फर्स्ट म्हणजे पिअर शेप मध्ये. जर तुम्ही बऱ्यापैकी बैठं काम करत असाल किंवा खूप वेळ एका जागी बसून असणारं काम करत असाल, किंवा बऱ्याच जणींचं आफ्टर प्रेग्नन्सी वगैरे, किंवा एक तुमच्या बॉडीचं एक स्ट्रक्चर तसं असतं, तुमचे हिप्स थोडेसे जास्त वाईड असतात तुमच्या शोल्डरच्या किंवा तुमच्या कमरेच्या मानाने, अशा वेळी मग जो तो एक शेप तयार होतो ना, तो पिअर शेप मध्ये तयार होतो. पिअर फळ कसं असतं बघा ना, त्याचा वरचा भाग थोडासा निमुळता असतो आणि खाली ते थोडंसं असं गोल किंवा थोडंसं ब्रॉड होत गेलेलं असतं. तसाच आपल्या बॉडीचा शेप झालेला असतो. शोल्डर वगैरे छान असं डिफाईन असतं, वेस्ट किंवा छान अशी निमुळती दिसते, पण हिप्स मध्ये किंवा पोटाच्या थोड्याशा खालच्या भागामध्ये आपण थोडेसे जास्त जाड दिसायला लागतो. असा जर तुमचा बॉडी शेप असेल तर त्याला काय करायचं, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही या टाइप मध्ये असाल किंवा पिअर शेप मध्ये असाल तर आपल्याला काय करायचंय, आपल्या हिप्स कडचं अटेन्शन थोडंसं कमी करायचंय, फोकस कमी करायचंय आणि फोकस आपल्या शोल्डर कडे जास्त वाढवायचंय. म्हणजेच काय करायचं, तर शोल्डरला वगैरे थोडंसं जास्त छान दिसेल, किंवा असे कपडे ज्याच्यामुळे शोल्डर वगैरे जास्त उठावून दिसेल आणि आपल्या हिप्स कडे, आपल्या लोअर बॉडीकडे लक्ष कमी जाईल असे ड्रेसेस निवडायचे. तुम्ही त्याच्यासाठी ए लाईन ड्रेसेस निवडू शकता, जे बऱ्यापैकी तुमच्या हिप्सवर म्हणजे पोटाच्या खाली जे थोडेसे फ्लोवी होत गेलेले असतात आणि त्याच्यामुळं लक्ष हिप्स कडे किंवा वाढलेल्या शेपकडे कमी जातं. त्यासोबतच तुम्ही स्कर्ट निवडू शकता जे थोडेसे फ्लेअर्ड असतात. असे कोणतेही कपडे निवडायचे जे तुमच्या हिप्स वरती फार पॅक होणार नाहीत. ड्रेसेस ज्यांच्या गळ्यावरती वगैरे डिझाईन आहे, शोल्डरवर डिझाईन आहे किंवा रफल्स आहेत बाह्यांना, या प्रकारचे ड्रेसेस घातल्यामुळे लक्ष आपोआपच अप्पर बॉडीकडे जास्त जातं आणि आपण पिअर शेप मध्ये असलो तरीही ते इतकं जास्त लक्षात येत नाही. नंबर 2, आपण इंडियन विमेनना मोस्टली ऍपल बॉडी शेप मध्ये असतो.
म्हणजे काय झालेलं असतं, शोल्डर वगैरे थोडंसं छान मापात असतं, पाय पण स्लिम दिसतात, मांड्या पण थोड्याशा स्लिम टाईप मध्येच येतात, पण आपल्या पोटावरती छान असा घेर वाढलेला असतो, हिप्स वगैरे छान असे ब्रॉड झालेले असतात. कारण काय, तर बऱ्यापैकी खाण्याच्या अनियमित सवयी किंवा रेस्ट न घेणं, स्वतःकडे लक्ष न देणं, व्यायाम न करणं, प्रेग्नन्सी, या सगळ्या गोष्टींमुळे ते फॅट आपल्या टमीवरती वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे छान आपण एखादं हेल्दी असं सुंदर दिसणारं ऍपल असतं ना, तसे दिसायला लागतो. मग जर तुम्ही ऍपल शेप मध्ये असाल आणि तुम्हाला जर आणखीन जास्त छान दिसायचे किंवा जरी जाड झालो असलो तरी कॉन्फिडंट आणि सुंदर दिसायचं असेल, तर थोडंसं ड्रेसिंगकडे लक्ष द्यावं लागतं. ऍपल शेप मध्ये असाल तर कसं ड्रेसिंग करायचं, साधी सिंपल ट्रिक आहे. जर तुमचं पोट वगैरे जास्त वाढलंय ना, तर आपल्याला लक्ष त्याचं डायव्हर्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला थोडंसं शोल्डर ब्रॉड दाखवायचे आपले वाढलेल्या पोटासारखेच, पाय पण थोडेसे त्या रेषेत, म्हणजे थोडीशी तरी एक समान लाईन तयार होईल अशी आकृती आपल्याला दाखवायची स्वतःची. त्यासाठी काय करायचं, तर मग पोट वगैरे जर वाढलंय ना, तर ड्रेसेस निवडताना जे चेस्ट पासून थोडेसे फ्लोवी होतात ना, असे निवडायचे. टॉप वगैरे निवडताना ना थोडेसे एम्पायर वेस्टचे, म्हणजे काय, तर चेस्ट पर्यंत फिट असणारे आणि चेस्ट पासून थोडेसे फ्लोवी असणारे जे टॉप असतात, तसे तुम्ही टॉप निवडू शकता. किंवा थोडंसं लक्ष, तुमचे जर पाय खूप असे स्लिम दिसत आहेत पण हा भाग थोडासा ब्रॉड दिसतोय, अशा वेळी काय करायचं, तर पायांना पण मग आपल्याला थोडंसं ब्रॉड दाखवायचं, ते एक गुणोत्तर सेम झालं पाहिजे असं दाखवायचंय. मग त्यासाठी तुम्ही थोड्याशा डार्क कलरच्या पॅन्ट्स निवडू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही थोड्याशा फ्लेअर असणाऱ्या, थोड्याशा फ्लेअर बॉटमच्या पॅन्ट निवडू शकता. त्याच्यामुळे पण थोडंसं आपण एका समान रेशोमध्ये दिसू शकतो. तुम्ही पेप्लम टॉप वगैरे पण निवडू शकता, ए लाईनचे टॉप निवडू शकता, जे वरतून थोडेसे फिट आहेत, स्लीवलेस वगैरे सुद्धा छान दिसतात, पण ते वरतून थोडेसे फिट हवेत आणि चेस्ट पासून बऱ्यापैकी ते लूज होत गेलेले हवे, ज्याच्यामुळं पोट असं ताणल्यासारखं किंवा पोटाकडे जास्त लक्ष जाणार नाही आणि अर्थातच आपण दिसताना छान स्लिम किंवा एकसारखे एक समान दिसू. नंबर 3, रेक्टँग्युलर बॉडी शेप. जर तुम्ही मेजर केलं तर तुमची चेस्ट, तुमची वेस्ट आणि तुमची हिप्स एका बरोबर समान रेषेमध्ये येतात किंवा कंबर थोडीशी डिफाईन होते, थोडासा कमरेला कर्व असतो, पण बऱ्यापैकी जर समोरच्याने तुमच्याकडे पाहिलं किंवा तुम्ही स्वतः पण रेक्टँग्युलर शेप जर तुम्हाला ओळखायचा असेल, तर आरशासमोर जाऊन उभा राहायचं आणि लक्ष देऊन आपले चेस्ट, हिप्स आणि आपल्या वेस्टकडे बघायचं. जर आपण बऱ्यापैकी एकसारखे दिसत असू, असे सरळ उभे दिसत असू, तर आपण रेक्टँग्युलर शेपमध्ये. रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे पण तरी पण छान ड्रेसिंग करायचंय, तरी पण उठावून दिसायचंय, तर काय करायचंय, साधी सिंपल गोष्ट आहे, आपल्याला कंबर थोडीशी तरी दाखवायची, कमरेचा थोडासा तरी भाग आहे हे दाखवायचे. मग त्याच्यासाठी काय करायला हवं, येस, त्याच्यासाठी असे ड्रेसेस निवडायचे जे तुमच्या कमरेवरती थोडेसे फिट आहेत किंवा ज्याच्यामुळे तुमची कंबर थोडीशी तरी लक्षात येईल किंवा कमरेवरती थोडासा तरी फोकस होईल. निवडताना तुम्ही बेल्ट असणारे किंवा पेप्लम टॉप वगैरे असे निवडू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या कमरेवरती थोडंसं लक्ष जाईल किंवा कोणत्याही साध्या सिंपल ड्रेसला थोडासा बेल्ट वगैरे देऊन त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी कंबर तुमची डिफाईन करू शकता, ज्याच्यामुळे थोडासा तरी कर्व आपला दिसेल आणि आपण अगदी सरळ असे उभे गोदरेजचे कपाट दिसणार नाही. त्यासोबतच तुम्ही त्याच्यामध्ये जॅकेट्स ट्राय करू शकता किंवा लेअरिंग करताना पण थोडेसे जे जॅकेट्स किंवा क्रॉप टॉप वगैरे जे आपल्या कमरेपेशी संपतात असे निवडायचे किंवा पॅन्ट्स निवडताना, जीन्स निवडताना थोड्याशा हाय वेस्ट निवडायच्या, ज्याच्यामुळे आपले पाय छान असे स्लिम दिसतील आणि थोडीशी पॅन्ट कमरेपेशी संपल्यामुळं तिथे लक्ष जाईल आणि कंबर थोडीशी निमुळती दिसेल. त्याच्यामुळे पण आपण अगदीचे जे सरळ एका उभ्या रेषेत दिसतो ते थोडंसं टाळता येऊ शकतं आणि आपलं ड्रेसिंग पण अगदी सुंदर आणि अगदी फॅन्सी पण सगळ्यांपेक्षा हटके आणि इलिगंट होऊ शकतं. नंबर 4, जर तुम्ही इन्व्हर्टेड टाईपमध्ये असाल, इन्व्हर्टेड ट्रायंगल बॉडी टाईपमध्ये, म्हणजे काय, तर तुमचं शोल्डर इतर बॉडीपेक्षा थोडंसं जास्त ब्रॉड असेल. आपण म्हणतो ना बऱ्याचदा, डबल हाडाची आहे ही किंवा डबल हाडाची आहे मी, थोडीशी जाड दिसते किंवा शोल्डर वगैरे माझे थोडेसे ब्रॉड आहेत. येस, शोल्डर ब्रॉड असतात पण त्या मानाने चेस्ट किंवा आपली वेस्ट किंवा हिप्स, लेग्स थोडेसे निमुळते होत आलेले असतात. अशा वेळी कशी ड्रेसिंग करावी किंवा आपली पूर्ण बॉडी प्रपोर्शनेट दिसावी किंवा केलेलं ड्रेसिंग एक छान प्रपोर्शनेट आणि आय प्लीझंट दिसावं, यासाठी काय करायचं, साधी सिंपल ट्रिक आहे. बघा ना, शोल्डर जर आपले ब्रॉड असतील आणि त्यात जर आपण रफल्स असणारे किंवा स्लीव्हजला डिझाईन असणारे ऑफ शोल्डर ड्रेस निवडले, तर अशा वेळी काय होईल, लक्ष परत शोल्डरकडे जास्त जाणार आहे. तेच आपल्याला टाळायचंय. आपल्याला फोकस करायचा आहे शोल्डरकडे कमी आणि आपल्या जे लोअर बॉडी आहे किंवा आपण जे निमुळते होत आलेलो आहे त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष वेधायचं. त्यासाठी काय करायचं, ड्रेसेस निवडताना पण थोडेसे ए लाईनचे किंवा असे ड्रेसेस जे आपल्या कमरेच्या खाली थोडेसे फ्लेअर होत गेलेले आहेत. या ड्रेसमुळे काय होतं, शोल्डर्स आणि खालचा जो फ्लेअर आहे तो थोडासा प्रपोर्शनेट दिसायला लागतो आणि आपली आकृती पण
तशीच एकसारखी एकसंध दिसायला लागते. त्यासोबतच ड्रेस निवडताना तुम्ही असे ड्रेस निवडू शकता ज्यांच्या शोल्डरवर वगैरे कमी डिझाईन असेल, पण त्या मानाने त्यांचा जो खालचा फ्लेअर आहे तो थोडासा डिझायनर असेल, किंवा त्याच्यावरती फ्रिल्स असतील, किंवा तो थोडासा ब्रॉड, थोडासा मोठा, थोडासा व्हॉल्यूम असणारा दिसेल. या प्रकारच्या ड्रेसिंगमुळे पण आपण प्रपोर्शन एकसारखं किंवा सेम करायला अगदी मदत होते. आणि नंबर 5, आपल्या बऱ्याच जणींची जी ड्रीम फिगर असते, कंबर छान अशी निमुळती, म्हणजे बार्बी डॉल वगैरे कशा असतात, शोल्डर आणि हिप्स एक समान पण कंबर मस्त अशी निमुळती असते मध्ये 36-24-36 असं गुणोत्तर आलेलं असतं. तर ते शक्य नाही. कारण का, तर आपण सध्या अशा अस्ताव्यस्त वाढलेले असतो की इतकं मेंटेन आणि इतकं छान एका शेपमध्ये येणं आता पॉसिबल होत नाही असं वाटतं. अर्थात इम्पॉसिबल काही नाहीये, प्रयत्न केला तर आपण होऊ शकतो. तसं जर तुम्ही असाल तर तुमच्यावर बऱ्यापैकी कोणतीही ड्रेसिंग छान दिसणार आहे. बरेच जर तुम्ही फिटेड टॉप वगैरे घातले किंवा तुम्ही वन पीस ट्राय केले, ते पण तुमच्यावरती अतिशय सुंदर दिसणार आहेत. किंवा असे ड्रेसेस जे तुमच्या रॅपचे वगैरे ड्रेसेस असतात ना, थोडेसे रॅप केलेले, जे कमरेवरती छान अशी फिट झालेले असतात, त्याच्यामुळे कंबर छान डिफाईन होते आणि खाली असे सुंदर फ्लोई असतात, ते ड्रेस पण अतिशय सुंदर दिसतात. किंवा तुम्ही जीन्स वगैरे निवडताना थोड्याशा लो वेस्टच्या जरी निवडल्या, थोडीशी कंबर जरी दिसत असेल, तरी ती प्रचंड सेक्सी, प्रचंड सुंदर दिसते. सो अवर मध्ये तुम्ही बऱ्यापैकी कोणतीही ड्रेसिंग चॉईस करू शकता. फक्त त्यातल्या त्यात करताना ना, मग अगदी शोल्डरला ब्रॉड दिसणारी किंवा शोल्डर्स वगैरे थोडेसे, किंवा असे टॉप जे वरती खूपच डार्क आहेत, अशी ड्रेसिंग थोडीशी टाळायची. कारण मग लक्ष तिकडे जातं आणि आपली कंबर, जे आपला मेन ॲसेट आहे, त्याच्याकडे लक्ष थोडंसं कमी झाल्यामुळे परत आपण थोडंसं डिस्प्रपोर्शन दिसू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या प्रत्येक बॉडी टाईपनुसार ड्रेसिंग कशी करावी, किंवा तुम्ही जर पिअर शेपमध्ये असाल, ॲपल शेपमध्ये असाल किंवा इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये असाल, तर कशा प्रकारचे ड्रेसिंग करून तुम्ही थोडंसं प्रपोर्शन एकसारखं करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच या टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी वाटली ते पण सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत. आणि हो, सोबतच जर तुम्हाला खास बॉडी टाईप कसा ओळखायचा, किंवा एखाद्या सेपरेट बॉडीसाठी, म्हणजे रेक्टँग्युलर शेप असेल किंवा इन्व्हर्टेड ट्रायंगल असेल, पिअर असेल, एका खास बॉडी टाईपसाठी ड्रेसिंग कसं करायचं याचा जर जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडत असेल, ते पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक्यू.